मुंबईच्या महापौर पदासाठी आज भाजपचा चेहरा ठरणार। आज भाजपकडून महापौर पदाचा अर्ज कोण भरणार हे स्पष्ट होणार आहे। भाजप नगरसेवकांची महापालिकेत बैठक। भाजपच्या राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, रितू तावडे, योगिता कोळी यांची नावं चर्चेत। तर थोड्याच वेळात भाजप नगरसेवकांची पालिकेत बैठक होणार आहे। नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदाचा चेहरा निवडला जाणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। कोण भाजपचा महापौर होणार हे आज स्पष्ट होईल, काय सांगाल? बरोबर आहे, भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आपण जर पाहिलं तर 40 वर्षांनी भाजपचा महापौर जो आहे तो बनतोय। आपण सभागृहात पाहू शकतो मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी सगळे नगरसेवक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी सगळे नगरसेवक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साहजिकच उत्साहाचं वातावरण जे आहे ते भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जे आहेत ते वरिष्ठांकडून जे करणार आहेत आणि वरिष्ठांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप जे आहे ते गेली 25 वर्ष शिवसेनेसोबत भाजप होती, परंतु प्रमुख मुख्य प्रवाहात भाजप कुठेही दिसत नव्हती, परंतु आता मात्र आपण या ठिकाणी की भाजपचा त्यामुळे उत्साहाचं वातावरण या भाजप कार्यालयात आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर या बैठकीसाठी आता नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात भाजपचा महापौर पदाचा चेहरा कोण होणार? राजश्री शिरवाडकर, अलका केरकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। मुंबईच्या महापौरची भाजपकडून थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। मुंबईतील भाजपचे नगरसेवक पक्ष कार्यालयात यासाठी दाखल झालेले आहेत। नगरसेवकांकडून पक्ष कार्यालयात जोरदार घोषणाबाजी देखील सध्या सुरू आहे। मुंबईचा महापौर कोण होणार याची भाजपकडून आता थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। भाजपचे सर्व नगरसेवक पक्ष कार्यालयात सध्या दाखल झालेले आहेत आणि नगरसेवकांकडून पक्ष कार्यालयात सध्या जोरदार घोषणाबाजी देखील सुरू असल्याची पाहायला मिळते। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपचा चेहरा कोण असणार आहे ते आता या बैठकीत ठरणार आहे। भाजपकडून त्याची अधिकृत घोषणा देखील होईल। 4 नावं चर्चेत आहे। या 4 नावांपैकी भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज कोण भरणार याकडे लक्ष लागलेलं आहे। राजश्री शिरवाडकर, अलका केरकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। या दोघींपैकी कोणी अर्ज भरणार की रितू तावडे, योगिता कोळी यांचंही नाव चर्चेत आहे। या दोघींपैकी कोणाला भाजपचा मुंबईचा महापौर बनवला जाणार याकडे आपलं लक्ष असणार आहे। भाजपचा महापौर पदासाठीचा चेहरा आता थोड्याच वेळात ठरणार आहे। यासाठी नगरसेवक सध्या पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या नगरसेवकांकडून सुरू आहे। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीत भाजपकडून महापौर पदासाठीच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। वातावरण आहे यावेळेला मराठी महापौर, हिंदू महापौर, मुंबई महापौर नगरसेवक सहकारी अतिशय उत्साहात आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर होतोय। 25 वर्ष उबाटा गटाकडनं मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न केला होता। आता मुंबई मार्गावर चालणार आहे। जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि तो पुढे घेऊन जाण्यासाठी झेंडा मुंबई महापालिकेकडे हे देवाभाऊंनी सांगितलं होतं आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आम्ही जिंकला, मुंबई जिंकली आणि उबाटा गट उबाटा गटाकडनं सुद्धा महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरणार अशी माहिती मिळते। उबाटा गटाला त्या रेसमध्ये सहभागी होण्याचा देखील अधिकार नाही। नाकाला आहे, लाटपाटला आहे, घरी बसवलेला आहे। घरी बसण्याचं आवडतं काम तुमची ठाकरेंना घरी बसणं खूप आवडतं। घरी बसण्याचं आवडतं काम उद्धवजी ठाकरेंना घरी बसणं खूप आवडतं। मुंबईकरांनी उद्धवजींना त्यांना घरी बसण्याचं आवडतं काम दिलं, त्यांनी आनंदानं करावं। आता मुंबईचा महापौर पदासाठी आधी आदित्य ठाकरेंचं नाव चालवलं, मग आता आणखी कुणाचं नाव चालवतात माहित नाही। शुभेच्छा आहेत, पण तो जनता पार्टी महायुतीच्या सोबत आहे। तुम्ही काल म्हटलं होतात की उबाटा जी आहे ती एकटी पडेल महापालिकेत, काय नेमकी गणित सगळीच जुळलीत का? गणित सगळी जुळलीत। भारतीय जनता पार्टी महायुतीची बेरीज होणार आहे आणि उबाटा गटाची वजाबाकी होणार आहे।
उबाटा गट मुंबई महापालिकेमध्ये एकटा पडणार आहे, कारण उबाटा गटानं अनेकांना धोका दिलाय. अनेकांचे केसाने गळ कापण्याचं काम, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उबाटा गटाच्या केलंय. त्यामुळं बेरीज झाली. नवनाथ बन होते की उभाटा गटाची गटापाठी होणार आहे अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी त्यांनी दिली पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डाव, पुणे मराठी मुंबई. तर मुंबईच्या महापौर पदासाठी आता ही बैठक होते. भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज कोण भरणार हे पाहणं महत्त्वाचं.